हा गंजवान काय प्रॉब्लेम खाली आहे मग तर तुला मी येतो पैसे रिश्वत खोर मी येतो सांग मानता तू भाडव्या त्याचं बी काम आहे. रोज तुमचं गोगावले भरत शेट करत ते गोगावले कोणाकडे तुमचं खातं. सध्या सोशल मीडियावर रमेश पाटील यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संभाजीनगर येथील कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांविरोधात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी घेऊन रमेश पाटील थेट संभाजीनगर येथील जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. कुठे आहे तो अधिकारी, बाहेर ये, नालायका शेतकऱ्यांकडून रिश्वत घेतो असं म्हणत त्यांनी तिथंच धिंगाणा सुरू केला. 2 लाख पगार असून सुद्धा शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर अशा हरामखोर अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही. कोणता गुन्हा दाखल करायचा करा, परंतु मी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहील असं पाटील म्हणाले. मला फक्त विचारलं गंजेवर बोल. हे साहेब कोणते हा गंजेवर काय प्रॉब्लेम शेतकऱ्याला कोणतं काम करतो खाली आहे खाली आहे काय आहे 353 दाखल करा पोलिसला बोलवा. जास्त झाला जसं लोकांचं काम करायचं काम करतं का हे शेतकरी खाली आहे मग तर तुला मी येतो वेगळा त्रास देतो बदमाश हरामखोर. तू ये खाली तुला दाखवतो मी येतो येऊ जरा अरे किती तक्रारी त्याच्या मी येतो पैसे रिश्वत खोर मी येतो सांग मानता तू खाली येतो मी मानता तो त्याचं बी काम आहे. रोजचं काम आहे त्याचं रोजचं किती तक्रारी काम करतो तुमचं पण ऐकून देतो. मी आता हा तुम्ही सिनियर आहे ना तो ऐकत का बरं देतो मी आहे येतो. त्यात एक लगाव दादा कोणाकडे तुमचं गोगावले का भरत शेट करत ते गोगावले फोन कोणाकडे तुमचं खातं. आम्ही 1 मिनिट दत्ता भाजूसोबत बोलू बोलतो माझे ते साले पैसे पगारी भेटला का 1.5 लाख रुपये. प्रत्येक विषयावर अरे यार त्याची कॅबिनेट चालू वाटतं कॅबिनेट चालू या तुम्ही खाली थांबलो. अरे गौरी साहेब तसं नसतं ना तर त्याचं काम घेतं सगळं नाव मग. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून अनेक जण यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रमेश पाटील यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.